तर आज आपण पाहूयात 3ची विभाज्यता, म्हणजेच कोणत्या संख्यांना 3ने निशेष किंवा पूर्ण भाग जातो जिथे बाकी शून्य उरते। एक उदाहरण घेऊया, 12,345। ठीक आहे, आता या संख्येला 3 भाग जाते की नाही कसं ओळखणार? यासाठी काय करायचं, आपल्याला दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची। 1 + 2 3, 3 × 3 6, 6 × 4 10, 10 × 5 15। आता उत्तर किती आलं याचे सगळ्यांची बेरीज केल्यावर 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर किती आले? 15। या 15ला 3 भाग जात असेल, 3 × 5 = 15, तर पूर्ण संख्येला सुद्धा 3 भाग जातो। पाहूयात, 12,345। आता याला आपण 3 भाग जातो की नाही पाहूयात। 3 चोक 12, 12 मधून 12 गेले, 0 उरले, उतरून घेतले हे 3, 3 एके 3, 3 मधून 3 गेले 0, उतरून घेतले हे 4, 3 एके 3, 4तून 3 गेले, 1 उरला आणि उतरून घेतला हा शेवटचा 5, म्हणजे 3 × 5 = 15 आणि बाकी राहिली 0। तर अशा रीतीने दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर 3च्या पटीत, म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल, तर त्या दिलेल्या पूर्ण संख्येला सुद्धा 3 भाग जातो। दुसऱ्या कोणत्याही संख्या घेऊन अशा रीतीने तुम्ही करून पाहू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।